नमस्कार मंडळी, कस काय चालणं बाकी तुमनं? थंडी बिंडी काय म्हणस? थंडी बिंडी तर जाऊ द्या. आज ना व्हिडिओ अशा महत्वपूर्ण शे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. अजिबात अर्धवट सोडा नाही बर का. पुरा व्हिडिओ पहा. आणि या व्हिडिओ मा आपण अशा भारी भारी टॉपिक आणेल छतच. तुम्ही डायरेक्ट अशी लंबा पडत अशात. त्यामुळे व्हिडिओ आता शेअर कर द्या, नाही तर सेव्ह कर ठेवा, नाही तर व्हिडिओ लाईक कर द्या. हो चला मग व्हिडिओ स्टार्ट करू. तर मॅडम, पहिला प्रश्न आमना असाशी, तुमनं लग्न जो पै होईन तो पैन तर आतापर्यंत तुम्ही घरमधला कोणता कोणता कामे करेल शेत आणि कोणता कामे नाही करेल शेत, आणि जास्त उठारेटा कोणता कामास होईल शेत, आम्हाला तुम्ही स्पष्टपणे सांगायचे. आता ले मजा. तर पहिले लग्न जायपासून तर आतापर्यंत आम्हाला अशा मोठा प्रवास आहे. तुम्ही ऐकीसन डायरेक्ट चौकही जाशात. तर लग्न जायपासून दुसरा हप्तापाशी आमना कांदा लागण चालू होणार होती. तर कांदा लागणना टाइमला इतलं मोठं मॅटर होय ना, तर काय सांगा तुम्ही. आता ज्या वेळेस आमने कांदा लागण चालू होती त्या दिवस त्या बाईसने दुसरीकडे वका लिहिलेला होता कामना. दुसरीकडे वका लिहिलेला होता, पण मग आमना ओळे इथलं भलं वाढे जाईल आणि त्यांना माणसं काम लेणी राहणार. तो पहिला दिवस असा वगना की त्या दिवस सकाळी 9 वाजेपाशी तर रातना 8 वाजेपर्यंत कांदा लागण घरनाघरच चालू कर दिली. तर त्या दिवस पशी तर आतापर्यंत प्रवास मधला हा पहिला पॉईंट द्या. पण एवढा खणतर अशा म्हणजे आमना कष्ट एकदम प्रामाणिकपणे एकदम मन लाई अशा एकदम भारी कामं करत जातावर. ओ नो, ये तो ना इंसाफी है. मग हो मॅडम, मग काय जे त्या माणसं शेवटपर्यंत उन्हातच आहे. मगता संपी आखा कांदा लागण होई की घर पण त्या माणसं काही उन्हानीत. आणि नंतर समजणं माले की काहीतरी घोटाळा होता. पण तो घोटाळा अशा होता, तर तुम्ही व्हिडिओ लाईक कर द्या पहिले, तर लगेच घोटाळा सांगस. तो घोटाळा अशा होता की सासरानं त्या मक्तावाला असले ऍडव्हान्स पैसाच दिला नव्हतात. मग हाऊ इथला मोठा शिनाटा होय ना. हो मग काय करे माणूस त्यानं मा. अरे बाप रे. तर मग मॅडम मस्त मोठा तुमना प्रवास, पहिलाच प्रवास एकदम खणकर होता. तर तुम्ही शून्यातून कांदा लागण काही, आणि आता त्या कांदानं तुम्ही साम्राज्य निर्माण करेल शे. आता कांदाले जरासा चांगलाच भाव चालू शे म्हणे. लाल कांदा तर 7,000 का 8,000 रुपयापर्यंत असे गय म्हणा कानावर पडेल शे. तर त्यावेळेस खूप अशा अडथळा नेमकी निर्माण होईनात, खूप सारा अशा अडचणी बी होणार. पण त्यावर मी आणि सर्व घरनासे मात काही. तर तो म्हणजे कसावर मात काही ते तुम्हाला सांगस मी. तर ज्या वेळेस आम्हाला कांदा लागण चालू होती, गावामध्ये 2 जण पुचकायले आहेत. पण ह्या घरना वाटी लावाले गया नाहीत, सुख दुखले गया नाहीत, दारवर गया नाहीत, कसालेच गया नाहीत, काहीच गया नाहीत. आणि ना तर गोतमा 2 लग्न होतात भयान जवळा. आमना कांदा लागण चालू शे, कांदा लागण चालू शे. कांदा लागण ना पाय रे, लग्न बी गयात, मयत बी गई, सुख दुख बी गय, सर्वच गय. पण हाई माणूस की शे कुठे. नेमकी जग फक्त पैसा चोरत चालू शे का. हो सर्वात मोठा आज ना निर्णय आपले या व्हिडिओ ना माध्यमातून देणार शे की पैसा सर्व गोष्टी नाही शेत. थोडे माणुसकी देखील पाहिजे. आपला काहीतरी ज्या शब्द येतो छोटो त्या सुद्धा निघला पाहिजे. त्या अशा दाबायला मग गोष्टी काय राहतीस, थोडंसं पिचडी जातीस. हो तर मंडळी मला एवढं सांगणं शे, पैसा 2 मिनिटं साईडला ठेवा आणि सुख दुखले जा कुठेतरी चांगल्या गोष्टींना सामील व्हा. हो नुसतं कांदा लागण करे काही करू नका. अशा आमने गंमत शे. तुम्हाला आणि प्रश्न तर आमना प्रश्न सांगितला. हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, नाही तर म्हणजे आमने कधी सांगितलं बाई. तो आमना घरना स्पेशल म्हणजे स्वतःना अशा त्या चटका झेलेल शेत, त्यामुळे तुम्हाला मी अशा मननी गोष्ट सांगितलं. धन्यवाद मॅडम तुम्ही मनमोकळापणे बोलल्याबद्दल. तर हो तुम्हाला गया पहिला प्रवास, मग दुसरा प्रवास म्हणे की काय घडणं ते आमना मंडळी सांगितलं तेवढं. तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की पहिला प्रवास जायनंतर दुसरा प्रवास म्हणे की घडणं काय. तर दुसरा प्रवास असा होता की नवीनच माणूस लग्न व्हायला रास म्हणजे काही जास्त बोलता येत नाही, म्हणता येत नाही. तर मग दुसरा प्रवास मा असे दिवाळीना पिरियड होता. मग दिवाळीना पिरियड मा अख्खा ननीन बिनीन काय होतील त्या 4-5 सर्व इलाग्यात, मावशी नाही लागत, सगळ्या ननी नाही लागत, मावस ननी नाही लागत, सर्व ननी नाही एकटे लागत. आणि इलाग्यात 2 दिवस राहण्यात अख्खा तो कुटाणा मालेच पूर्ण, तो काही विषय नाही. पण मग ज्या दिवस त्यात गयात तर त्याचा कपडा बिपडा काय नसतील त्या सर्वात सासूने धरयात आणि मनाकडे आण देत्यात म्हणे एवढं दुईले म्हणे. आणि सासू मस्त जाईन टीव्ही पायराणी, मस्त पिक्चर लागेल होता दिलवाले दुल्हन आले जाएंगे असं काहीतरी पिक्चर नाव होतं ते. पण मग अशा त्यावेळेस हा दुसरा प्रवास मा
मी सकाळी 9 वाजेपासून तर 12:30 वाजेपर्यंत तेवढा कपडा बिपडा धुई जात. पण मग हा विचार करायसारखी गोष्ट अशी आहे की 9 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत कितला कपडा धुयात बुवा असे. तर भरपूर असे कपडा होतात. तुम्ही अंदाज लावा आणि कमेंटमा सांगा. तर इथला कपडा धुईले सन बी आणखी जेवणना भांडायला येऊ नाहीत. या बी धुईले म्हणे, कामात काम करले म्हणे. आटे पोरलं जेवणले विचाराने खावणले विचाराने आपलं खावाय गे पिवाय गे आणि म्हणे एवढा बी धुईलेस म्हणे, डबल कुटाणा नाही. अरे तिने ऐकतच एक चाललं. तर हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा अशी जेवणले विचाराने. मॅडम खरंच हा प्रोग्राम संपल्यानंतर आपण बिर्याणीनं आयोजन करेन बिर्याणी खायचा. पण मग असे मनमोकळेपणे बोलल्याबद्दल तुम्हाला परत एकदा आभार. मग तिसरा प्रवास कसा आहे ना मॅडम, ते सुद्धा आम्हाला प्रेक्षक असले आवडे सांगाले. हाँ हाँ सब बता दो इनको. मंडळी तुम्ही म्हणतात आता काय जे बस स्टॉप का बरोबर घ्या. तर मंडळी हो, हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवलेला होता. पण मग तुम्हाला ज्यापर्यंत आम्ही मेसेज येत नाही, कमेंट करा की तिसरा प्रवास ना व्हिडिओ तुम्हाला पाहिजे शे का नाही. आम्ही बनाडाऊ शतच का नाही, बनाडाले काही नाही मंडळी. तुम्ही सांगशात तर 100% बनाडूत. पण तुम्हाला जरी रिप्लाय आमले होना की ठीक शे तिसरा प्रवास तुम्ही बनाडा, तर आम्ही 100% बनाडतो तुमच्यासाठी. तर तुम्ही फक्त आपले एवढा सपोर्ट करायचे की आपला चॅनलला सबस्क्राईब करानं, व्हिडिओ लाईक कर द्यावानं. बस यूट्यूबवर फक्त तुमले तेवढंच दिसे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बस तेवढाच मागतोस यूट्यूबवाला, बाकी काही मागतं नाही. तेवढा करता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या. हो, जास्त काही वेळ लागाव नाही, लगेच करा आणि लगेच पुढला व्हिडिओ बी आपण तुमच्यासाठी बनाडे दिसू. तुम्ही कमेंट टाकल्यावर कमेंट टाका की पुढला व्हिडिओ 100% भाऊ बनाडा, तोच आपण बनाडतो. तर तुम्हाला आज ना व्हिडिओ कसं काय वाटता कमेंट मा हाय बी सांगी द्या. भेटत नवीन व्हिडिओ मा.